संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपवून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या चलपादुका आहेत त्या पादुकांचं निरास्नान होणार आहे। दत्तघाटाच्या शेजारच्या पुलावरती आहोत। अनेक भाविक वारकरी या वाहत्या पाण्यामध्ये स्नान करतायत। पवित्र अशा या निरेमध्ये स्नान करून पुढे ते आपल्या लोणंदला मुक्कामाला जात आहेत। थोड्या वेळात माऊलींच्या पादुकांना हे निरास्नान होणार आहे। अनेक वारकरी आहेत, दिंडीत आपल्या समवेत आहेत। माऊली कुठल्या गावचं आणि किती वर्षांनी इथं वारीत आहेत? वारीचं काय सांगता येत नाही, परोपकार चालू आहे। आम्ही उस्मानाबाद धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून बोधलेमार डिकसळ इथून आलो आहोत। किती दिवस झाले आता दिंडीत? त्या दिंडी 6-7 दिवस 25 वर्ष झाले येतो। 25 वर्षांनी येत आहे। मग आता काय महाराजाची परंपरेची दिंडी पहिल्यापासून चालू आहे। पाऊस पाणी पेरण्या सगळं झालंय? झाल्यात पण पाऊस सध्या गावाकडे कमी आहे, सध्या कमी आहे। काय चर्चा बिरच्या फोनवर पाऊस पाणी काय? सध्या नाही पण गावाकडे पाऊसच नाही। पाऊस नाही सध्या। पावसाची गरज आहे पण पाऊस नाही आता सध्या गावाकडे। हो, पिकं उगून आलेले आहेत चांगले, पण आता त्यांना पावसाची गरज आहे। पेरणी झाल्यामुळे येता आलं आम्हाला इकडे। पेरणी झाल्यामुळे येता आलं। बरं, आता आलाय तर आमच्या प्रेक्षकांना एखादा चांगला माऊलीचा गोड सुरेल असा अभंग ऐकवा। योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तो ना देखिला साधरे तो ना देखिला साधरे बापर कुमार देवर पूर्ण पालले कैसे देखिला माये देवाचा देवा देवाचा देवा विठाला संदे आणि माले तुझे पणा विठाला संदे आणि माले तुझे पणा पालले कैसे पर कुमारे वर कोला पालले कैसे देव पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु रामचंद्र बोधे महाराज की जय। सुंदर असा या वारकऱ्यांनी जो आहे अभंग गायलेला आहे। इंद्रायणीचं स्नान करून आता निरास्नान उरकून हे सर्व वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करत आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी चाललेले आहेत आणि कित्येक वर्ष हे वारकरी ह्या पांडुरंगाची वारी करतायत आणि त्यांनी आज सुरेल असा अभंग आपल्याला ऐकवलेला आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, नीरा।